नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून पेटलेला विद्यार्थ्यांचा वणवा, दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेले प्रखर आंदोलन आणि सोनम वांगचुक यांचे दीर्घ उपोषण याच्या तीव्र दबावापुढे अखेर केंद्र सरकारला नमावे लागले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून भारतीय राजकारणातील हा एक ऐतिहासिक प्रसंग मानला जातोय. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संपूर्ण आंदोलनाची धुरा सांभाळत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी लावून धरली. सोनम वांगचुक यांनी सलग 26 दिवस केलेल्या उपोषणामुळे आणि त्यांना दवाखान्यात हलवताना प्रशासनाने वापरलेल्या बळामुळे देशभरात प्रचंड संताप व्यक्त झाला. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार आणि बलप्रयोगाने आगीत तेल ओतण्याचे काम केले. दरम्यान या आंदोलनाला राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि अभिनेते प्रकाश राज यांच्यासह विरोधी पक्षांनी आणि नागरिकांनी पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला. देशाच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थ्यांचा जनक्षोभ उसळल्याने अखेर सरकारला नमते घ्यावे लागल्याचे दिसून आले आहेत. दरम्यान या राजीनाम्याचे राजकीय व सामाजिक परिणाम काय होतील याचा विचार जर केला तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा एका मंत्र्याची गच्छंती नसून या घटनेचा देशाच्या राजकीय पटलावर दूरगामी परिणाम होणार असल्याचे संकेत आता मिळू लागलेत. तरुण आणि विद्यार्थी शक्तीचा पुनर्प्रत्यय. गेल्या काही वर्षात जनआंदोलनांना न झुकणाऱ्या सत्ताधारी सरकारला विद्यार्थ्यांच्या एकजुटीने झुकण्यास भाग पाडले. यामुळे देशातील तरुण वर्गाला आपल्या लोकशाही अधिकारांची आणि एकजुटीच्या ताकदीची जाणीव झाली आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही सरकारला परवडणारे नसेल. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि प्रशासकीय सुधारणा. पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकार हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न बनला. या राजीनाम्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी सारख्या संस्थांच्या कारभारात मोठे प्रशासकीय बदल तसेच पेपरफुटी विरोधात कडक कायदे आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट यासारख्या पारदर्शक सुधारणा अंमलात आणण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान विरोधी पक्षांना नवे राजकीय बळ देखील मिळू शकते. राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह विरोधी आघाडीने या मुद्द्यावर दाखवलेल्या आक्रमकतेमुळे विरोधकांना एक मोठा राजकीय विजय मिळाला आहे. आगामी निवडणुकांमध्ये युवा आणि शिक्षण हा मुद्दा केंद्रस्थानी असू शकतो. सरकारची बचावात्मक भूमिका आणि प्रतिमेला धक्का. सत्ताधारी आघाडीसाठी हा राजीनामा एक मोठा राजकीय धक्का मानला जातोय. आंदोलनांमुळे सरकार धोरण किंवा मंत्री बदलत नाही या प्रतिमेला आता छेद गेला असून भविष्यात इतर जनमुद्द्यांवरही सरकारवर असाच दबाव निर्माण करण्याचा मार्ग आंदोलकांना सापडला आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने हे आता स्पष्ट केले आहे की जेव्हा देशातील युवा शक्ती आपल्या न्याय हक्कांसाठी आणि भविष्यासाठी एकवटते तेव्हा सत्तेच्या मोठ्या प्रभावालाही त्यापुढे झुकावे लागते. हा राजीनामा एका वादाचा शेवट नसून भारतातील विद्यार्थी चळवळीच्या एका नव्या युगाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? नीट पेपरफुटी प्रकरणानंतर प्रामुख्याने कॉकरोच जनता पार्टीने युवा वर्गाला सोबत घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आणि अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळामध्ये नेमके याचे कोणते परिणाम होतील याविषयीची तुमची मते कमेंट करून नक्की मांडा. सोबतच तुम्ही अद्याप आपल्या खबर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट रहा.